पीक कर्ज भरण्याकरिता पैसे नसल्याने शेतकऱ्याने चक्क आपल्या शरीरातील अवयव विकायला काढल्याची बातमी आता मिळत आहे। शेतीचं पीक कर्ज भरण्याकरिता पैसे नसल्यानं वाशिम जिल्ह्यातील आरोळी येथील शेतकरी सतीश इडोळे यांनी वाशिमच्या मुख्य चौकामध्ये उभं राहून चक्क आपल्यासह कुटुंबातील व्यक्तींच्या किडनीसह इतर अवयव विकायला काढले आहेत। किडनी विकणे आहे असल्याचं पत्रकच या शेतकऱ्यानं काढलं असून परिवारातील सर्वच कुटुंबाचे किडनीचे दर सुद्धा त्यावरती त्यानं निश्चित केले आहेत। सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन सुद्धा कर्जमाफी केली नसल्यानं आधीच मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यानं कर्जाची परतफेड करायची तरी कुठून असा सवाल या शेतकऱ्यानं उपस्थित केला आहे। आम्ही आज वाशिम जिल्हा आमचं सर्वात मोठं मार्केट पाटणी चौक इथं सर्व विकले जाते। त्यासाठी मी माझ्या किडण्या घेऊन वाशिममध्ये आलेलो। माझ्या किडनीची किंमत स्वतःची 60,000 रुपये, माझ्या पत्नीची किंमत 40,000 रुपये किडनीची आणि माझ्या मुलाची किंमत 20,000 रुपये किडनीची आणि माझ्या लहान्या मुलाची किंमत 10,000 रुपये ठेवलेली आहे। मी आज या किडण्या घेऊन पाटणी चौकात आलेलो आहो की माझ्यावर कर्ज आहे, ते कर्ज नील झालं पाहिजे। त्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, मी माल विकून बसलो। सरकारने कर्ज माफ करू असं सांगितलं होतं, पण आता वेळेवर सरकारनं शेवटच्या तोंडी मार्चच्या 31 तारखेला अजित पवारांनी सांगितले की तुम्ही तुमचं कर्ज भरा। आम्ही आमचं कर्ज भरणार कुठून? आमच्याकडे पैसे नाहीत। आम्ही आमच्या किडण्या विकून आम्ही कर्ज भरायला तयार आहे। आमच्या किडण्या घ्यावं, जो आमच्या किडनीला भाव लागेल त्या भावात आमच्या किडण्या घ्यावं आणि आमचं कर्ज माफ करावं।